मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. एकादशीच्या निमित्ताने देवळात आलेल्या नरसूला हे वर्तमान घाटीतच समजले होते. वासे, सर, तुळया, कोण वासे असे सामान नेणाऱ्या गड्यांकडे पाहून तो चक्रावलाच होता. देवळाचे नळे वगळता सगळे छप्पर विस्कटून गेलेले त्याला दिसले. तो उभा राहिला. गड्यांना थोपवले. ओझ्यात मेलेल्या गड्यांना हायसे वाटले. डोक्यावरचे सामान त्यांनी खाली उतरवले. हाशहूश करीत सगळे खाली बसले. रे नेताय कुठेसे? भाऊ तेंडुलकराकडे. कुठले? देवळाचे. म्हणजे जीर्णोद्धारास सुरुवात झाली? हो. मग हे सामान कुठे हलवताय? तेंडुलकराकडे जाळायला. हे एवढे किमती सामायन जाळणार? व्हय, पण आम्ही नाय, ता तेंडुलकर जाळणार हाय. त्या नामास हे खोपीत नेहवण टाकया सांगितले निहत. अरे पण हे एवढे चांगले सामान उपयोगात येईल. जाळण्या एवढे ते टाकाऊ देखील नाही. त्या विष्णा सुतारास पण अक्कल नाही हो. भटा, अक्कल सुतारास हाय, पण नाही ती तुला आणि आम्हाला. आम्ही त्या भाऊचे ताबेदार. तो सांगेल ता ऐकावा लागता हा. म्हणजे उद्या त्याने शेण खायला सांगितले तर ते पण खाणार का रे तुम्ही? तू काय बी बोललास तरी हाय ते खरे हाय. तुझ्या समोर हाय. उद्या नवीन लाकूड लागेल तेव्हा तुम्ही कुठे धावाधाव करणार? मुळात हेच लाकूड का वापरायचे नाही म्हणतो मी. तुझं जा काय विचारायचा ता भाऊच विचार. आम्ही चाललाव. जाता कुठे रे? ठेवा सामान खाली. राहू दे हितेच ते सामान. त्याने जरबेने सांगितले तसे सामान उचलायला वाकलेले ताड झाले. निमूड त्याच्या मागून देवळामध्ये परत आले. भाऊ तेंडुलकर अजूनही दीपमाळेस टेकून बसला होता. सामान नेणारे गडी लवकर परत आलेले पाहताच त्याचे पित्तच खवळले आणि नरसूस बघताच गडी परत का आले हे त्याच्या आता चांगलेच ध्यानात आले, लक्षात आले. देवळाचे जुने चांगले लाकूड सामान तू जायला नेतोस म्हणे. पूजेचे ताट खाली ठेवीत नरसूने भाऊ समोर उभा राहत विचारले. दीपमाळेस टेकलेला भाऊ ताठरला. मग काय म्हणणे आहे तुझे? नवीन लाकूड लागेल ते कुठून मिळवणारेस? तुला कशाची पंचायती हव्यात? हव्यात? मलाच त्या पंचायती करायला हव्यात. बाकी सगळा गाव शंड झाला म्हणून. एवढे चांगले लाकूड तू जाळायला नेतोयस? गावाला ते खरे वाटले असणार. ते लाकूड सामान तू कशाला नेतोयस हे त्यांना कधीच कळणार नाही. त्यांनी नेहमीसारखी मान डोलावली असणार. तेव्हा तू लाकूड का नेतोयस हे मला तरी कळवायलाच हवे. जाळायचेच असेल तर त्यावर पहिला हक्क माझा आहे. कारण ते सामान माझ्या आजोबांच्या आणि आत्ताच्या माझ्या परसवातले आहे. तू कोण रे टिकोजीराव लागून पडलास? हे बघ नरशा, मी ते सामान 150 रुपयांना देवळाकडने जाळायला विकत घेतले. नि ते खोटे आहे काय हे गावकऱ्यांनाच विचार. तू विकत ने अगर कसेही ने. प्रश्न एवढाच की ते तू का जाळणारेस? हवे उत्तर. भाऊने रोखून पाहत विचारले. भोवताली जमलेल्या सगळ्यांचा श्वास अर्ध्यावरती अडकला. हे लाकूड फक्त जाळण्याच्याच योग्यतेचे. नरशा, हे लाकूड देवळास होते म्हणून गावास बाधत होते. कारण ते निर्वंशी चौथऱ्याच्या घराण्यातले होते. आम्हास गावास वाचवायचे, लाकडास नाही हो. तुझा चौथरा आता निर्वंशीच म्हणायला हवा. निर्वंशी, वांझोटा. अरे गावास कसला शंड ठरवतोयस तू? नरशा, तू तू शंड आहेस. या देवासमोर, गावकीसमोर अजून मोठ्यांदा सांगतो की तू शंड आहेस. तुझा चौथरा निर्वंशी आहे आणि या गावास तुम्हा नवरा बायकोच्या वासना बाधतायत, इच्छा बाधतायत. समजले? चल जा, कामात अडथळा. नरसू त्याच्या शब्दाच्या फटकाऱ्यांनी घायाळ होत गेला आणि जितका घायाळ झाला त्यापेक्षाही अधिक संतापाने बेभान झाला. खैराचे निखारे त्याच्या डोळ्यांतून सांडू लागले. हाताच्या मुठी रक्त ठिपकावे इतक्या आवळल्या गेल्या. गाव उगीचच धास्तावला. काहीही न बोलता उधाणलेला नरसू पाठी वळला आणि पूजेचे तबक उचलले. नरशा! भाऊची हाक आली तसा देवळाच्या पायऱ्या चढणारा नरसू थांबला. सावकाश पाठी वळला. अजून करायच्यात पंचायती? नरसू 2 पायऱ्या खाली उतरला. गावकरी आपसूक 2-2 पावले पाठी सरकले. मत्त बैलांची झुंज लागावी नि पालापाचोळा
माती घुसमटून निघावी असे गावकरी घुसमटू लागले. झाले तुझे? कमालीच्या थंडपणाने नरसूने विचारले. मलाही बोलता येते हो, तुझ्याहून भयानक, घाणेरडे. नको नको ते, पण माझी पूजा अर्चा व्हायचे. तोपर्यंत तोंड विटाळणार नाहीये. बोल, काय बोलायचे ते बोल. पण एक सांगून ठेवतो, ते लाकूड देवळासाठी उपयोगात येणार नसेल तर ते माझ्या घरी यायला हवे. जी काही रोजंदारी होईल ती मी देईन, पण तुला नेऊ देणार नाही, मुळीच नाही. निर्वंशी घरातले सामान तूही वापरू नकोस. तुझा वंश वाढायला हवा रे. झटक्यात बोलून नरसू देवळात गेला. नळे काढल्याने देऊळ उन्हाने भरून गेले होते. घुमटीत फक्त गारवा होता. तो आत गेला आणि पूजेस बसला. बाहेर भाऊ थया थया नाचत होता. गावकऱ्यांवरती अदवा तदवा खेकसत होता. भ्यायलेले गावकरी चटाचटा हलत कामास जुंपले गेले होते. कोणकर थोडा खुशीत आला होता. उन्हे सोसवेनाशी झाली तसे सगळेच थांबले. पांडबा मनातून शर्मिंदा झाला होता. आज जे काही होईल त्यात नरसूच्या बाजूने आपण उभे राहायचे हा त्याने हजारव्यांदा निश्चय केला. सोक्ष लावून आज उठायचे या इराद्याने भाऊ थांबला होता. सगळेच आता वाट पाहत होते नरसूच्या बाहेर येण्याची. वसुलीच्या घरी गेलेल्या आणि आळसाने घरी निघालेल्या तातूशेठला देवळातला जमाव आणि कोलाहल वरच्या वाडीतून दिसला. त्याने वाट बदलली आणि तो देवळाकडे निघाला. तातूशेठला घाटी उतरताना पाहून पाणबा गावकऱ्याच्या जीवात जीव आला. सरत्या ग्रीष्मातली दुपार असावी ती. आभाळात ढगांचा मागमूसही नसावा. वारा पडलेला असावा असे काहीसे तणावपूर्ण वातावरण देवळाच्या आवारात निर्माण झाले होते. अंगाची लाही लाही व्हावी पण गारव्याचा शिडकावा मिळू नये तशी प्रत्येकाची स्थिती झाली होती. तातू देवळाच्या आवारात आला तेव्हा त्यात काही बदल झाला नव्हता. तातू सरळ देवळात गेला. भगभगीत प्रकाश सगळीकडे सांडत होता. घुमटीतून धीरगंभीर असे मंत्रोच्चार स्पष्टपणे ऐकू येत होते. नरसूचे डोळे टक्क उघडे होते. ते पिंडीवरती रोखलेले होते. तोंडाने सवयीने त्याने आरती सुरू केली. कापराची वाडी निरंजनामध्ये ठेवली. तातू खाकरला, पण नरसूचे ध्यान विचलित झाले नाही. पूजेत खंड पडला नाही. तातूने 5 पैसे देवासमोर ठेवले. हात जोडलेनी तो बाहेर आला. पांडबा पुढे झाला. त्याने रामराम घातला. मान हलवून तातूने त्याच्याकडे पाहिले. पांडबाने दोन्ही हात हवेत हलकावले. सगळे संपले अशा अर्थाने. जीर्णोद्धारास सुरुवात? होय. रोजंदारीवरती की श्रमदान? भाऊ म्हणेल ते. कुणीतरी बोलले तसा धुमसत राहिलेला भाऊ पिसाळला. मी म्हणेन तसे नको. तुम्हाला जे वाटेल ते करा आणि देऊळ एकट्या माझे नाही हेही ध्यानात ठेवा. पाण्यात खडा टाकल्यावर पाणी ढवळावे, अगदी तसे झाले. वातावरण पुन्हा गप्पगार झाले. काहीतरी वेगळे घडल्याचे तातूच्या ध्यानी मनी आले. पांडबा, काय नवल विशेष? ह्याच इसेस देऊळ बांधताव आम्ही. 5 वर्षामागे बहिरींच्या बांधला, आता ह्या. आज जेवायला सुट्टी नाही. तू कोण चौकशी करणार रे? भाऊने फटकारले. मी तातूशेठ गांगण, गावातलाच एक ग्रामस्थ. भर उन्हात बिचारे खपतायत. त्यांना जेवायला देखील मिळालेले दिसत नाही. श्रमदान करतायत वेठबिगारी नव्हेत ते. हे तू शिकवायला नकोयस. जे आपल्याला समजते ते दुसऱ्यांना सांगावे असे आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेले होते. म्हणजे तू मला? नरसू पूजा आटोपून बाहेर येताना दिसला तसा भाऊने आपला मोहरा त्याच्याकडे वळवला. देवाची करणी तरी किती चमत्कारिक. एकास कायेक नाही नि दुसऱ्याच ढीगभर औरस अनौरस पोरे. हा आपपर भाव बरे देवाचा. छदमी हसत भाऊने डिवचले. मुद्दामच. त्याच वाक्याची उजळणी तो मघापासून मनामध्ये करीत होता. अंगावरती येण्याआधी अंगाबाहेर करता आले तर बरेच काही वाचेल या इराद्याने त्याने डिवचले. भाऊचा समाचार घेण्यासाठी उठलेल्या तातूशेठकडे नरसू वळला. तातू खाली बसला. तातूशेठ आलास ते बरे केलेस तू. एक निवाडा राहिलाय मघापासने. तू त्रयस्थाच्या दृष्टीने सांग. तातूशेठ आणि त्रयस्थ म्हणजे उंदरास मांजर साक्ष. नरसूने त्याला अक्षराने अक्षर सांगितले आणि तातूचा संभ्रम दूर झाला. नरसू सारखा तोही चिडला. मी त्रयस्थ नकोय तर कोण हवा? तुझा कुणीतरी मिंधा की तू स्वतःच त्रयस्थ? मुळात त्रयस्थ पंच कोणीच नकोत.
जे ठरले त्यास गावाने मान्यता दिले. आता कशास हवे त्रयस्थ? अरे वा, कुणाचे लाकूड फुकाफुकी कोणीतरी लाटतोय? काय मोगलाई लागून गेली असे वाटले की काय तुझं? मी तर म्हणेन लाकूड नरसूनेच न्यायला हवे, जर जाणार असाल तर. नि म्हणे हा त्रयस्थ. भाऊ कुत्सितपणे म्हणाला, त्रयस्थ दोन्ही बाजू ऐकतो आणि मगच निर्णय देतो. हे तू दुसरे काही ऐकायच्या आधीच निर्णय देऊन टाकलास रे भाद्दरा. नि म्हणे त्रयस्थ, काय ऐकायच्या दोन्ही बाजू? तुला अक्कल असती तर हे बोलला नसतास. अरे निर्वंशी घराण्याने केलेला जीर्णोद्धार गावाच बांधतो हे भक्ताचे सांगणे गृहीत धरून तू हा प्रपंच मांडलास ना. मग लाकूड जाऊन हे बांधणे संपेल. मुळात घराने निर्वंशी कसे ठरवतोयस? जे निर्वंश असेल त्याचा वंश पुढे वाढेल. नरसूपर्यंत त्या वंशाची वंशावळ जन्मत राहिलीच ना रे. मग ते घराने निर्वंशी कसे? आहे का उत्तर? त्या भक्तास नाही काडीची अक्कल, नि तुझी अक्कल शेण खाते रे भोऱ्या रेड्याचे. तेंडुलकरा, तू हेही विसरतोस. जर भक्ताचे खरे मानायचे तर तू जायला नेलेल्या लाकडाची राख तुला सुद्धा नाही काय रे बांधणार. तुझा निर्वंश होईल तेव्हा मी सांगतो ते ऐका. लाकूड सामान कुणीही हलवू नका. ते पुन्हा देवळावरतीच चढवा. तातू कशाला तोंडाची फुकाफुकी घालवतोयस? आपण जे सांगू ते यांना पटणार नाही. वाकडा खड्डा खणल्यावरती सरळ खांब त्यात बसत नाही हो. तसे त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार. तेंडुलकरा, मघाशी तू माझं शंढ, वांझोट आणि निर्वंशी म्हणालास. माझं वाईट नाही वाटले, विषाद वाटला. जे माझ्या हातातले नाही त्याबद्दल चिडण्याचा प्रश्नच नाही. पण दिसली ती तुझी कोती वृत्ती, विकृती. गपरे भटा, जादा बकवास नकोय. निर्वंशी तो निर्वंशीनी वर आव केवढा सोद्याचा. नि त्या संगत कुणाची तर या रंगढंग करणाऱ्या वानगटाची, पैशाला पासरी पोरे काढणाऱ्याची. पण त्यासाठी तुझ्या बायकोकडे तरी नाही ना रे जात मी. तातूने फाडकन प्रश्न विचारला आणि वीज अंगावर कोसळावी तसे सगळे चमकले, भाजून निघाले. नरसू एवढा धीराचा पण तोही डगमगला. भाऊने दीपमाळेच्या चौथऱ्यावरून उडी मारून तातूची गचांडीच धरली. तातू सोडवायस नरसू पाणबा आणि उभा गाव धावला. 5-6 जणांनी भाऊला पाठी ओढले, धरून ठेवले. दारू प्यायलेल्या हत्तीसारखा भाऊ फुसफुसत होता. तेंडुलकरा, तातूच्या बोलण्याचा राग आला. कमाल आहे बुवा. आधी चिखलात दगड टाकायचा आणि मग चिखल उडाला म्हणून भडकायचे. नरसूने त्याला बोचकारले उपरोधाने. बघून घेईन, समजले? बघून घेईन, सोडणार नाही. रक्त ओकायला लावीन, रक्त. भक्ताकडे जाऊनच ना रे. मग तुला कळले नसेल तर सांगतो ते ऐक. तातू शेटने मुद्दामूनच मोठ्यांदा सांगितले. त्या भक्तास पोलिसांनी आज सकाळीच पकडून नेले. मग समजले. तुझं माहित नाही? त्याने आपल्या बायकोचा खून केला म्हणे 10 दिवसांपूर्वी. गळ्या एवढ्या खड्ड्यात तिला पुरले. पण ते उघडकीस आले हो. 8 दिवसांपूर्वी तो हिते आला, तो सगळ्यांना चुकविण्यासाठी. जा त्या भक्ताकडे नि विचार रक्त कसे ओकायला लावायचे ते मला. जा. नवीन बातमी ऐकून भाऊच्या पायांखालची माती सरकली. भगत त्याच्याजवळ हे बोलला होता, पण उघडकीस आलेले मात्र समजले नव्हते. भक्ताची बायको सवाई निघाल्याने तिला त्याने संपवले होते. भक्ताच्या धाकट्या पोरग्याच्या तोंडवळ्यावरून कुणी कदाचित माग काढला असता तर कदाचित भाऊ तेंडुलकरच संपला असता. तेंडुलकराचा आवाज कितीतरी खाली आला. तो उठला. ते काय मी बघून घेईन, पण इंगा दाखवीन मात्र. भोवतालचे सगळे आ वासून बघत होते. त्यांच्या काही ध्यानात येतच नव्हते. पण भाऊ परस्पर नरम होतोय हे बघून सगळे मनोमन सुखावले होते. नरसूच्या मनाचा मोठेपणा सगळ्यांना पटला. भाऊ त्याला नाही नाही ते बोलला. नको नको त्या शब्दांनी दुखावले. तरीही नरसू शांत राहिलेला पाहून प्रत्येक जण अंतर्मुख झाला. गावास नरसू सारख्याची गरज आहे. भाऊची नाही हे पाणबा गावकराला पुन्हा एकदा पटले. तो पुढे झाला. भाऊ, नरसू, तातू, तुम्ही सगळे मोठे आहात, पर आम्ही लहान माणसं. ह्या लाकडांचा काय करायचा आता स्पष्ट सांगा आणि तुमच्या भांडणात कामकरी सकाल धरणं उपासी आहेत ते ध्यानी घ्या. बोला काय करायचा ह्या लाकडांचा? संगमेश्वरास कौल लावायचा. तातूने चटकन सांगितले. नरसूने मान डोलावली. गावकरी उत्साहाने ताजे तवाने झाले. भाऊचा नाईलाज झाला. त्याच्या डोळ्यांसमोरचे 2 मजली घर धडाधडा कोसळताना दिसत होते.
फुकट लाकूड मिळवण्याच्या नादात गावकऱ्यांसमोर इज्जतीचे खोबरे झाले होते. वर आता कौल मिळेल तो स्वीकारावा लागणार होता. कुणीतरी गुरुवाला पुकारा केला. तळ्यात बुडी मारून ओले त्याने गुरुवाने घुमटीमध्ये प्रवेश केला. पूजा केली, गाऱ्हाणे घातले, देवास साकडे घालून त्रास दिल्याबद्दल क्षमायाचना केली. भाऊस नरसूस पुढे बोलावले. दोघांनीही फुले वाहिली, नमस्कार केला. सहानेवरती चंदनाचे खोड घासता घासता गुरव देवाला सांगू लागला, जय देवा संगमेश्वरा, ही आम्ही सगळी तुझी लेकरे, मायबाप तू आमचा. पर लेकराताच भांडणा लागलेत, म्हणून उजवी डावी देण्यासाठी तुला कष्ट देतोय. ह्या तुझ्या दरबाराचे बांधकाम पुन्यांदा करण्यासाठी इथे जमलेले गावकरी अजान आहेत. त्यासनी संभ्रम पडलाय. ह्या लाकडांचे काय हो करायचे? तूच आमचा त्राता, तूच आमचा पिता, तूच निर्णय दे. हे लाकूड पुन्यांदा देवळास वापरायचे की नाही ते? होय असेल तर उजवी दे, नाही असेल तर डावी दे. बोलता बोलता असोगीच्या कळ्या गंधात बुडवून पिंडीच्या डाव्या उजव्या बाजूस लावल्या. सगळ्यांना गप्प राहायची ताकीद देऊन हात जोडायला लावले. किती वेळ गेला कुणास ठाऊक. देव काय कौल देतोय ते बघायला अनेक जणांनी डोळे उघडून ठेवले होते. आणि अचानक उजवीकडला कळा पटकन खाली पडला. नरसू वय विसरून ओरडला, माझ्या आजोबांनी केलेल्या सेवेची ही पावती तेंडुलकरा. आता तू निशंक मनाने हे लाकूड देवळाला वापरा. मी मागचे सगळे विसरायला तयार आहे. तुझे सगळे बोलणे, वाकडेपणा सगळे काही विसरतो. आता अगदी खुशाल जीर्णोद्धार करा. देवानेच कौल दिलाय, वापरा ते लाकूड, जाऊ नका. आनंदाने त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. त्याचे सगळे शरीर हिव भरल्यासारखे थरकापत होते. आजोबांची सेवा देवाने मान्य केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावरती पसरलेले होते. त्याहीपेक्षा निर्वंशाकडली लाकडे असे हिनवणाऱ्या भाऊच्या तोंडात मारल्यासारखे झाले होते. नरशा, तू सगळे विसरशील पण मी नाही. तातू, तूही लक्षात ठेव, मी काही विसरत नसतो, विसरणार नाही. आणि रे गुरुवा, तू कौल काय लावलास? कोणत्या कारणास लावलास? बोकडा, तुला कौल लावायला शिकवले तरी कुणी? हे गंध किती पातळ उगाळलेस, तेही राहू दे, पण कौल लावायचा होता तो लाकडे मी न्यायची की नरशाने ह्या विषयावरती? मला हा कौलच मान्य नाही. पुन्हा लाव. लावणार नाही. देवास मी त्रास पुन्यांदा देणार नाही. आणि तेंडुलकर सांगतोय तसाही कौल लावायचा नाही. गुरुवा, कौल लावलास तो बरोबर आहे. गावकऱ्यांना उठा, आता जेवा, मगच कामावरती या. मी भक्ताकडे जाईन समजले, त्याच्याकडून तुम्हास न्याय देववीन. सगळे फसाफसा हसले. गुरुवा, आता तुलाही बघूनच घेतो. तो उठला. धरणी कंपाने धडाधड चिरे कोसळावेत तसे त्याचे मनोरथ कोसळत होते. तो तडतडतच घरी निघाला. वाटेत मघाशी ठेवलेली लाकडे गड्यांनी ववरीत आणून रचली. बघता बघता सगळे देऊळ आवार रिकामे झाले. गुरव नारळ, तांदूळ आणि पैसे घेऊन घरी गेला. भुकलेले गावकरी थांबलेच नाहीत. नरसू तातू आपापल्या घरी वळाले. भाऊ तेंडुलकर केव्हा कसा घरी गेला कुणालाच कळले नाही. उन्हे निशब्द झाली. पांढरी धोप होऊन उजळ माथ्याने लाकडांवरती कोसळू लागली. सगळ्या वातावरणाला भाजून काढू लागली. गरम वाफा हलके हलके वातावरणाला ढवळून काढू लागल्या. अभ्रे दूर होऊन आकाश स्वच्छ व्हावे तसे वातावरण झाले. वातावरणात हलकेच झुळका डुलू लागल्या. सगळ्यांच्या बरोबर मघाशी निघून गेलेल्या विशाकोणकर इकडे तिकडे पाहत दबकत दबकत देवळामध्ये परत आला. ववरीतून त्याने सगळा कानोसा घेतला. गुरुवाच्या घरातला देखील लांबून कानोसा घेतला. कडक उन्हामुळे सगळे गुरव घरामध्ये आडवे झाले होते. कौल लावायला आल्यामुळे जेवायला उशीर झालेला लहानू गुरव जेवायला बसला होता. कोणकर आत आला. नरसूने समईत घातलेले गोडे तेल अजूनही होते. समई मंद उजळत होती. त्याने कोपऱ्यातल्या सुतारांच्या सामानावरती नजर टाकली. लालसर पांढरी सुतळीची गुंडी तिथं पडलेली होती. दोन वाव सुतळी त्याने तोडून घेतली. 2 बोटे जाड इतकी त्याची वात तयार केली. समईच्या तेलात थपथपून भिजवली. एक टोक समईवरती पेटवून घेतले. एक वार पुन्हा कानोसा घेतला. ववरीत रचून ठेवलेल्या सागवानी फणशी सामानाकडे तो वळला. चटकन खाली वाकून लाकडात ती पेटती गुंडाळी सारली. आत खोलवर पेटता भाग फक्त बाहेर होता.
तेलाचे हात त्याच लाकडांना पुसले आणि पुन्हा कानुसा घेऊन तो आत आला. घुमटीकडे वळला. संगमेश्वरास नमस्कार केला आणि बाहेरच्या तापलेल्या बलानीवरती येऊन बसला. बाहेरच्या लाकडात त्याची नजर गुंतली. वारंवार गुंतू लागली. गुंडाळी बरोबर लाकूड पेटायला लागल्याचे पाहून त्याने सुस्कारा सोडला. निळसर धूर विरळ विरळ असल्याने उन्हात तो दिसत नव्हता. कानोसा घेऊन तो जलदीने बाहेर पडला, वेगाने आणि भरभर. तेंडुलकराचे वाढते प्रस्थ त्याच्या डोळ्यांत केव्हापासून खुपसत होते. त्याला ठेचायची संधी त्याला शोधून सापडत नव्हती. आज अचानक या भांडणात त्याला समईतली वाद दिसली आणि डोक्यामध्ये ठिणगी पेटली. आता हे सामान जळून भस्मसात होणार होते. कदाचित गुरुवांच्या ते वेळीच लक्षात आले तर विझवतीलही, पण तरीही त्या जळक्या सामानाचा काही उपयोग होणार नव्हता. कौल भाऊ तेंडुलकराच्या विरोधी गेला होता. तातू आणि भाऊ खालच्या पातळीवरती येऊन भांडले होते. लाकूड सामानाला आग लागली होती. संशयाची वादळे कुणाला कुठच्या थराला नेतील हे खरे तर कोणकराच्याही ध्यानी आले नव्हते. 12 वाड्यांच्या त्या गावात केवढा तरी आग डोंब उसळणार होता. वारा हळूहळू वाहत होता. कोणकर पाठी न पाहता घाटी वर चढत होता. संगमेश्वर हताश होऊन उघड्या छपराने निमूट सगळं पाहत होता. लाकडे भूर भूर जळू लागली होती.